हाय फ्रेंड्स, आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, केंद्रमुख भरतीची तयारी आपण करत आहोत. काल काही क्वेश्चन्स आपण पाहिले होते. आजच्या पेपरमध्ये आपण अजून आणि मोस्ट इम्पॉर्टंट असे क्वेश्चन्स जे की एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. तुम्ही टायटल किंवा थंबनेलमध्ये पाहिले सुद्धा असेल की मोस्ट इम्पॉर्टंट हे क्वेश्चन आहे. त्यांची स्टडी आज आपण स्पष्टीकरणासहित आज करणार आहोत. तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्हाला ही संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर या ठिकाणी व्हॉट्सअप नंबर दिसत आहे, याच्यावर हाय करू शकता. तुम्हाला टेस्ट सिरीज संबंधी माहिती भेटून जाईल. नाम मात्र 400 रुपयामध्ये तुम्ही जॉईन करू शकता. किंवा तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन SM गायडन्स पॉईंट हा ॲप इन्स्टॉल करा. तिथं तुम्ही हे सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल होतील. किंवा लिंकमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला याची ॲपची लिंक सुद्धा देऊन देईल. चला, वेळ न करता आपण आजच्या मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चनची सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये 6 ते 14 वयोगटातील मुलांसाठी शिक्षण हा मूलभूत अधिकार म्हणून घोषित करण्यात आला आहे? मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो. ज्यांची स्टडी सुरू झाली असेल त्यांना तर कदाचित याचं उत्तर माहीतच असेल. ते लोक कमेंट सुद्धा करू शकतात आणि याबद्दल थोडीफार माहिती असेल त्याबद्दल माहिती सुद्धा देऊ शकतात, जेणेकरून तुमची जी स्टडी आहे ती एकदा रिवाईज होऊन जाईल. तुम्ही कमेंटमध्ये ते टाईप करू शकता. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर बी, 21A किंवा 21A. 2002च्या 86व्या घटनादुरुस्तीनुसार राज्यघटनेत एकूण अनुच्छेद 21A किंवा 21A असं सुद्धा येऊ शकते मराठीत. 21A मग इंग्रजीमध्ये ए येणार. 21A जोडण्यात आला. यात 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक मुलाला मोफत व सक्तीचं शिक्षण मिळणं हा मूलभूत अधिकार म्हणून घोषित करण्यात आला होता. हे वर्ड लक्षात ठेवा. आता 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक मुला किंवा मुलीला प्राथमिक शिक्षण हा मूलभूत अधिकार म्हणून घोषित करण्यात आला आहे. घटनादुरुस्ती कोणती आहे ते सुद्धा लक्षात ठेवा. घटनादुरुस्ती 86वी. कोणता अनुच्छेद जोडण्यात आलं? कलम 21A हा अनुच्छेद याच्यामध्ये जोडण्यात आलं होतं. ओके, नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक दुसरा, राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये सुरुवातीला कोणता अनुच्छेद 6 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी मोफत व सक्तीचे शिक्षणाची तरतूद करत असे? बघा, सुरुवातीला कोणता असा अनुच्छेद होता जो 6 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी मोफत व सक्तीचं शिक्षणाची तरतूद करत असे? आता 6 ते 14 आता मोफत झालं, पण या पूर्वी 6 वर्षापर्यंतचं मोफतसाठी तरतूद कोणती होती? तर ते होतं अनुच्छेद 45. अनुच्छेद 45 मूळ राज्यघटनेतील अनुच्छेद 45 आणि हे कशामध्ये होतं? राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये हे नमूद होतं की 6 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी मोफत व सक्तीचं शिक्षण हे राहणार आहे. हे कधी? 6 ते 14 मोफत होण्यापूर्वीचं. या टाईपचे सुद्धा एक प्रश्न एक्झाममध्ये येऊ शकतात. त्याच्यामुळे आपल्याला पूर्वी काय होतं ना आता काय तरतूद झाली या दोन्ही गोष्टी आपण पाहून घेतल्या. आता 6 ते 14 मोफत आहे. 21A जोडण्यात आलं आणि 86वी घटनादुरुस्ती होती. परंतु त्याच्यापूर्वी कोणतं होतं 6 वर्षापर्यंत मोफतसाठी? तर अनुच्छेद 45 होय राज्यघटनेतील राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये नमूद होतं. ओके, लक्षात राहील. या दोन्ही गोष्टी आपल्याला लक्षात असल्या पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. प्रश्न क्रमांक तिसरा, बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार RTE कायदा कोणत्या वर्षी अंमलात आला? मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे. RTE कोणत्या वर्षी अंमलात आला? कारण याच्यानुसारच आमूलाग्र असे बदल प्राथमिक शिक्षणात झाले. त्याच्यामुळे या संबंधीची प्रश्न एक्झाममध्ये येऊ शकतात आणि याचा योग्य उत्तर ऑप्शन नंबर क, 2009 मध्ये हे अंमलात आलं. इथे तुमच्यासाठी एक मी प्रश्न निर्माण करतो. RTE याचं फुल फॉर्म कमेंटमध्ये टाईप करा. याचा फुल फॉर्म काय होतो? या टाईपचे सुद्धा एक्झाममध्ये प्रश्न येतात. आपण याच्याकडं सोपे म्हणून दुर्लक्ष करतो. ऐन एक्झाममध्ये जेव्हा 4-5 ऑप्शन हे सारखे दिसतात ना, मग गोंधळ उडतो. त्याच्यामुळे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. बेसिक आहे पण माहित असणं आवश्यक आहे. RTEचा फुल फॉर्म काय होतो? कमेंटमध्ये टाईप करा. ज्याचं योग्य उत्तर असेल मी त्याला हार्ट देऊन देईन, जेणेकरून दुसऱ्यांना कळून जाईल की याचं फुल फॉर्म काय आहे. कमेंट करा. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 4, RTE कायदा 2009 नुसार खासगी शाळांमध्ये प्रवेशांच्या एकूण जागांपैकी किती टक्के जागा सामाजिक दृष्ट्या व आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या घटकातील मुलांसाठी राखून ठेवणे बंधनकारक आहे? बघा, हा मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे. ज्वलंत प्रश्न आहे. बऱ्याचशा घडामोडी या ऍडमिशन होताना या घडत असतात. लिस्ट लागते, ऑनलाईन सगळी प्रोसिजर होते, शाळांची नावं येतात. तर हा प्रश्न एक्झाममध्ये येण्याची दाट शक्यता आहे. तर किती टक्के राखीव असतात EW साठी? तर ते एकूण 25%. ओके, हे कॅटेगरीनुसार नाही आहे, तर आर्थिक दृष्ट्या आहे. EWS आहे. ओके, अजून एक प्रश्न तयार होऊ शकतो इथं. EWS फुल फॉर्म काय आहे? टाईप करा खाली कमेंट. पाहूया किती लोकांना याचं फुल फॉर्म येऊन जातो. तर किती टक्के जागा राखीव असतात? 25%. प्रश्न क्रमांक 5, RTE कायद्यानुसार प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थी शिक्षक गुणोत्तर किती असावे? बघा, कोणत्या कायद्यानुसार?
RTE कायद्यानुसार. आता हे प्रश्न येण्याची दाट शक्यता काय? कारण की सध्याच्या घडीला फार मोठ्या प्रमाणात कोर्ट केसेस चालू आहे. कशा विरोधात? संच मान्यतेनुसार. संच मान्यतेवर बऱ्याचशे शिक्षक संघटना आता कोर्टात गेल्या आहे. कारण की त्यांचं म्हणणं आहे की या वर्षी जी 2024-25 ची संच मान्यतेचा नवीन GR आलाय तो या RTE कायद्याचं उल्लंघन करतो. RTE कायदा वेगळ्याच काही तरतुदी सांगतो, विद्यार्थ्यांचं प्रमाण, शिक्षणाचं गुणोत्तर सांगतो आणि या संच मान्यतेमध्ये विचित्रच काहीतरी देण्यात आलंय. म्हणून बऱ्याचशा कोर्ट केसेस आता यानुसार झाले आहेत. त्याच्यामुळे हा सुद्धा एक ज्वलंत मुद्दा आहे. याच्यावर सुद्धा एक्झाम मध्ये प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. तर RTE कायद्यानुसार 30 विद्यार्थ्यांच्या पाठीमागे एक शिक्षक असला पाहिजे असं गुणोत्तर प्रमाण आपलं RTE कायदा सांगतो. 30:1. बरेचसे आता हे केंद्रमुखाचे अभ्यास करणारे सगळेच जे शिक्षक आहेत 100% शिक्षकच आहेत सगळे जिल्हा परिषदेचे. तर तुम्ही कमेंट करा की संच मान्यता काय म्हणते याबद्दल, की किती विद्यार्थ्यांच्या पाठीमागे त्यांनी एक शिक्षक ठेवलाय किंवा किती विद्यार्थी असतील तर शाळाच बंद करून टाकतील. या त्यांच्या म्हणजे ऑब्जेक्शनेबल काय गोष्टी आहे जेणेकरून ते सुद्धा एकदा हायलाइट होऊन जातील की या संच मान्यतेमध्ये कोणत्या ऑब्जेक्शनेबल गोष्टी आहे. त्याला एक वाचा जर आपल्या चॅनलद्वारे जर फुटत असेल, योग्य प्रकारे जर ते प्रशासनापर्यंत पोहोचत असेल तर तुम्ही कमेंट करा. त्यावर सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये चर्चा करू शकता की संच मान्यतेमध्ये अशा कोणत्या ऑब्जेक्शनेबल गोष्टी आहे. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 6. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार अल्पसंख्याक समुदायांना त्यांच्या आवडीच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा व त्यांचे व्यवस्थापन करण्याचा अधिकार आहे? हा सुद्धा प्रश्न फार महत्वाचा आहे मित्रांनो. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, अनुच्छेद 30. अनुच्छेद 30 नुसार राज्यघटनेचा हा 30:1 सांगतो की धार्मिक किंवा भाषिक अल्पसंख्याक समुदायांना त्यांच्या आवडीनुसार शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्यांचे व्यवस्थापन करण्याचा मूलभूत अधिकार आहे. हा बघा या प्रकारे सुद्धा येऊ शकतो. अनुच्छेद 30 किंवा 30:1 याप्रमाणे सुद्धा ऑप्शन येऊ शकतो. लक्षात असू द्या. 30च्या बाजूला ऑप्शन ब्रॅकेटमध्ये 1 या प्रकारे सुद्धा याचा ऑप्शन येऊ शकतो. मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ आवडत असतील, क्वेश्चन क्वालिटीचे वाटत असेल तर मित्रांनो लाईक करायला विसरत जाऊ नका. कारण तुमच्या लाईकवर बरंच याची रीच आहे. तुम्ही जितकं लाईक करसाल तितक्या जास्त प्रमाणात हे व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 7. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्या शैक्षणिक हिताच्या संवर्धनासाठी राज्यघटनेचा कोणता अनुच्छेद तरतूद करतो? बघा आता अल्पसंख्याकांवर होता, आता आहे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या शैक्षणिक हिताच्या संवर्धनासाठी कोणत्या कलमाची तरतूद आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर क, अनुच्छेद 46. याच्यामध्ये काय सांगण्यात आलंय की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती व इतर दुर्बल घटकांच्या शैक्षणिक व आर्थिक हिताच्या संवर्धनासाठी विशेष काळजी घेण्याची गरज आहे असा हा अनुच्छेद 46 सांगतो. प्रश्न क्रमांक 8. मुलींच्या शिक्षणासाठी विशेषतः लक्षित केलेले केंद्र पुरस्कृत योजना खालीलपैकी कोणती? सर्व शिक्षा अभियान, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, मध्यान्ह भोजन की राष्ट्रीय उच्च शिक्षा अभियान? आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर ब, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय. कस्तुरबा KGBV, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय याचं योग्य उत्तर आहे. तर हे मुख्यत्वे माध्यमिक स्तरावरील मुलींच्या शिक्षणासाठी आणि त्याच्यातही विशेष करून वंचित गटातील जे मुली आहे ना त्यांना आवासी म्हणजे हॉस्टेल उपलब्ध करून देण्याचं काम हे करते आणि हे केंद्र पुरस्कृत योजना आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 9. शालेय शिक्षणाच्या सर्व पैलूंना म्हणजे प्री स्कूल ते 12वी पर्यंत एकत्रित स्वरूप देणारी समग्र योजना खालीलपैकी कोणती आहे? सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान RMS ज्याला म्हटलं जाते, समग्र शिक्षा अभियान आहे की राष्ट्रीय शिक्षण धोरण NEP 2020? आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर क, समग्र शिक्षा अभियान. समग्र शिक्षा अभियान ज्याला SSA 2.0 सुद्धा म्हटलं जाते, SSA 2.0 सुद्धा याला म्हटलं जाते. ही एप्रिल 2018 मध्ये सुरू करण्यात आली होती. कधी सुरू झाली हे सुद्धा माहित असू द्या, एप्रिल 2018 मध्ये सुरू झाली होती. ही पूर्व प्राथमिक ते इयत्ता 12वी पर्यंतच्या शालेय शिक्षणाच्या सर्व पैलूंना एकत्रित रूप देते म्हणजे सगळ्यांसाठी कार्य करते. ती सर्व शिक्षा अभियान, RMSA व शिक्षक योजनेचे एकत्रीकरण याच्याद्वारे केलं जाते. प्रश्न क्रमांक 10. राष्ट्रीय शिक्षण धोरण NEP 2020 मधील शालेय शिक्षणाच्या रचनेचे सूत्र कोणते? हा कालच आपला प्रश्न झाला होता. बेसिक प्रश्न आहे. याचं उत्तर आहे डिस्क्रिप्शन सुद्धा पाहिलं होतं. याचं उत्तर योग्य उत्तर कोणता आहे याचा आन्सर तुम्हाला कमेंट करायचा आहे. पाहूया किती लोक योग्य उत्तर याचं कमेंट करू शकतात. मित्रांनो हे आजचे 10 प्रश्न होते. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, मित्रांनो शेअर करा आणि जितके मी कमेंट करायला सांगितलं कमेंट करायला सुद्धा विसरू नका. तर आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.